नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्यासंदर्भात. आज राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण जी.आर. काढण्यात आलेला आहे. या जी.आरच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान निधीसाठी जो काही लागणारा निधी असेल तो मंजूर करण्यात आलेला आहे. नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा नवा हप्ता एकत्र मिळणार का आणि कोणत्या तारखेला हे पैसे जमा केले जाणार हे जी.आर. काढलेलं आहे. तो जी.आर. कशा पद्धतीने काढलेला आहे आणि किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे याची सविस्तर माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळे किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे ज्याअर्थी पीएम किसानचा 22वा हप्ता हे लवकरच जमा केला जाईल आणि त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण जी.आर. काढण्यात आला होता. जी.आरच्या माध्यमातून 13 मार्च रोजी हे पैसे जमा झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे सुद्धा जमा झालेले आहेत आणि जे काही उर्वरित शेतकरी असलेले पीएम किसानचे ते देखील यासाठी पात्र आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पीएम किसानच्या 22व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. परंतु त्याच पाठोपाठ राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना चालू करण्यात आली होती आणि या योजनेचे आतापर्यंत 7 हप्ते वितरित करण्यात आलेले आणि शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याची. आणि आज 16 मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण जी.आर. करण्यात आलेला आहे. या जी.आरच्या माध्यमातून 1714 कोटीचा निधी हा पीएम किसानच्या नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्यासाठी लागणारा जो काही निधी असेल तो मंजूर करण्यात आलेला आहे. 8व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा केले जाणार आहे. आता त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही 9वा हप्ता असेल त्या हप्त्याचं वितरण केलं जाणार का? नाही. एकच हप्ता आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळणार आहे. ते फक्त 8व्या हप्त्याचे पैसे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे आणि त्यासाठी आज 16 मार्च रोजी एक महत्त्वाचा जी.आर. करण्यात आलेला आहे. या जी.आरच्या माध्यमातून 1714 कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच हे पैसे जमा केले जाणार आहे. आता जे काही वित्त विभाग असेल त्या वित्त विभागाच्या माध्यमातून त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात म्हणजे तारखेच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण राज्य सरकारच्या माध्यमातून परत जी.आर. काढला जाणार आहे आणि या जी.आरच्या माध्यमातून एक विशिष्ट तारीख दिली जाणार आहे. या तारखेला आपल्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान निधीच्या संदर्भात काही विचारणा केली जात होती. नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना बंद झाली का अशा पद्धतीची विचारणा केली जात होती. परंतु या जी.आरच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा लक्षात येईल की नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही 8वा हप्ता असेल त्यासाठी लागणारा जो काही निधी असेल तो मंजूर करण्यात आलेला आहे. अर्थातच नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना बंद करण्यात आली नाही. नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. मार्च महिन्याच्या अगोदरच म्हणजे या महिन्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातील. कदाचित 28 किंवा 27 तारखेला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार. 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी सन्मान निधीचे जमा केले जाणार आहे. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका. जय शिवराय.